नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर वैष्णवी आज सकाळी बघा जरा लवकर उठून रांगोळी काढत होती आणि आज वटपौर्णिमा म्हटल्यानंतर ना बघा किती छान सुंदर अशी तिने रांगोळी काढलेली आहे। त्याचबरोबर आज आमच्या गावचा बेंदूर पण आहे, त्यासाठी तिने बघा 2 बैलाच्या जोडी पण रांगोळीमध्ये काढलेल्या आहेत। आणि आता वटपौर्णिमा म्हटल्यावर आणि बेंदूर म्हटल्यावर दोन्ही एकदम आल्यामुळे जरा थोडीशी घाईच झाली, त्यामुळे सकाळपासून धावपळ सुरू होती। मग मम्मीने बघा इथं वटपौर्णिमेला वडाची पूजा करायला जायचे म्हणताना इथं बघा पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि त्याचबरोबर आज आबाळ पण बघा भरपूर आलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। एवढं भरपूर आबाळ भरलंय म्हटल्यावर पावसाची काही गॅरंटी नाही, म्हणताना लवकर जरा पूजा करून यायचं म्हणून आम्ही सकाळी जरा लवकरच घरातून निघलेलो होतो। सकाळी पूजेला जरा लवकरच आल्यामुळे तर गर्दी काही जास्त नव्हती, म्हणताना व्हिडिओ काढता आला नाही। जर थोड्या वेळाने आल्या असतं ना भरपूर गर्दी झाली असती, मग त्याच्यामध्ये व्हिडिओ पण काही व्यवस्थित निघला नसता, म्हणताना बघा जरा लवकरच आलेलो होतो। पूजा करून झाल्यानंतर ना रुद्र आमच्या सोबत आलता, मग त्याला इथं नारळ फोडायला लावला। मग त्याने नारळ फोडून झाल्यानंतर ना मग इथं बघा बायकांची एकमेकांची तो ओटी भरायची चालू होती। मी, काकू, मम्मी आणि आमच्या गल्लीतल्या शेजारींच्या बायका आहेत त्या सगळेजण आलेल्या होत्या आणि मग तिथून आम्ही एकमेकींचे सगळेजण बसून ना ओटी भरून घेतली। मग व्हिडिओ आम्ही बघा तिघींचाच काढलेला आहे, कारण कुणाला व्हिडिओ काढायला आवडते नाही आवडते म्हणताना कोणाचा काढलेला नाही। मग फायनली आम्ही बघा घरी आलेलो। घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकची तयारी चालू झाली, कारण आज बेंदूर होता। बेंदूर म्हटले की पोळ्या करायच्या आणि दरवर्षी बेंदूर आमचा बघा वटपौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी असतो, पण यावेळेला वटपौर्णिमेच्या दिवशी चाललेला आहे, म्हणताना मग पटकन इथं पोळ्या वगैरे करून मम्मीने देवाला नैवेद्य दाखवून घेतला। बाहेर इथं पाऊस चालू झाला, मग पाऊस पडायला लागल्यावर बघा सगळ्यांना इथं चहा पिऊ वाटलेला होता, म्हणताना मम्मीने मस्तपैकी चहा केला आणि सगळ्यांनी बघा थंडगार वातावरणात चहाचा आस्वाद घेतला। आणि मी आणि काकू आम्ही दोघी जण गायीची पूजा करायची होती आणि त्याचबरोबर नैवेद्य पण द्यायचा होता, म्हणताना आम्ही दोघी जण बघा इथं गाई माताच्या पूजेसाठी आलेलो होतो। मग मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।